आपल्या मनाची शक्ती हा विज्ञानाचा एक प्रकार आहे। त्याचं सूत्र, त्याचं शास्त्र वेगळं आहे आणि मुख्य म्हणजे ते सगळं अगम्य आहे। पण हे जर शास्त्र असेल तर मग त्याचा वापर करणारे सुद्धा असतीलच की? आहेतच। शास्त्रज्ञांनी स्फोटकांचा शोध लावला, पण ती स्फोटकं कोणाच्या हातात पडतात हे महत्त्वाचं। त्या स्फोटकांचा वापर करून आपण डोंगर पोखरून रस्ता निर्माण करू शकतो, पण तीच स्फोटकं अतिरेक्यांच्या हातात जर का गेली तर सगळंच नेस्तनाभूत होतं। मनाच्या शक्तीचं अगदी तसंच आहे। अनेक जण या विद्येचा वापर वाईट गोष्टींसाठीच करतात आणि म्हणून आपल्या मनामध्ये या विद्येबद्दल चांगलं मत नाहीये। अशी फार कमी माणसं आहेत की जी या विद्येचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करतात। तुमच्यासारखे। आदिनाथ, मी या विद्येचा फक्त एक प्रामाणिक साधक आहे। आपल्याकडे असलेल्या विद्येचा उपयोग आपण वाईट गोष्टींसाठी करावा असं मला कधीच वाटत नाही। मी विद्येचा अपमान समजतो तो। विद्येची आपण प्रतारणा करतो आहोत असं मला वाटतं। या विद्येचा वापर मी चांगल्या गोष्टींसाठी करतो। काही माणसं वाईट गोष्टींसाठी या विद्येचा वापर करतात, पण या जगामध्ये अशीही माणसं आहेत की ज्यांना या विद्येचा वापर कशासाठी आणि कोणाविरुद्ध करायचा हेच समजत नाही। सगळ्यात जास्त भीती अशा माणसांची असते। ही माणसं म्हणजे हातात शस्त्र घेऊन लढणाऱ्या आंधळ्या माणसांसारखी असतात, म्हणून जास्ती धोकादायक असतात। कशासाठी घाबरायचं आता? आणि तू लक्षात ठेव की तू एकटी नाहीयेस। बी अ ब्रेव गर्ल। व्हेरी गुड। हे बघ, आता सगळं लक्ष अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, म्हणजे दुसरे कुठलेही विचार तुझ्या डोक्यात येणार नाहीत। ठीक आहे? ठेवते मी फोन। बाय। टेक केअर। काय झालं? काही नाही। मग मला वाटलं मला बोलवलं तुम्ही। बोलवणारच होते। तुझ्या घरी कोण कोण असतं? मी आणि माझा नवरा। माझं काम होतं तुझ्याकडे। काही दिवसांनी माझी मुलगी इथे राहायला येणार आहे। मला कामासाठी बाहेर जावं लागतं। तिच्या सोबत थांबशील का असं विचारणार होते। थांबशील? नुसती मान हलवू नकोस। हो का नाही ते स्पष्ट सांग। हो। इथे जास्त वेळ थांबावं लागलं तर नवऱ्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ना? नाही होणार। जास्त वेळ थांबावं लागणार आहे, त्यासाठी वेगळे पैसे देईन मी तुला। थोड्या वेळात मी बाहेर जाते। तुझं सगळं आवरून झालं की दरवाजा नीट लावून घे। हॅलो शुभ्रा, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुला। काय झालं? मध्यंतरीच्या मुन्नाच्या विचित्र वागण्याचं कारण आपण शोधत होतो ना, ते कारण मिळालंय। काय कारण आहे? सुलेखा। तुम्हाला कसं कळलं? डॉक्टर जोशी, शुभ्रा तुला विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने वागली आहे सुलेखा।
तिच्याकडे असलेल्या कुठल्या तरी घाणेरड्या शक्तीने तिने मुन्नाच्या मनाचा ताबा घेतला होता आणि तो दिवस आपल्या बरोबर मुन्ना नव्हतीच, सुलेखा होती. आत्ता मला जाणवत आहे की त्या दिवशी आपल्या घरात कोणीतरी दबा धरून बसले असं का वाटत होतं मला. आणि प्रियाला कोणीतरी बांधून ठेवलंय असंही दिसलं होतं मला. शुभ्रा, सुलेखाकडे एक मूर्ती आहे जी काळ्या जादूसाठी वापरतात. खानविलकर काका सांगत होते, ब्लॅक मॅजिक. शुभ्रा, तुला कळतंय सुलेखा किती भयानक आहे ते? पण ती असं का करते? यापेक्षा ती आणखी काय काय करू शकेल या गोष्टीची भीती वाटते मला. आदिनाथ, मी तिथे येते. शुभ्रा, डोंट बी एक्साइटेड. माईंना तुझी गरज आहे. आदिनाथ, माई आता बरी आहे आणि मी आता तिथे येणं जास्ती गरजेचं आहे. मग मी येतो तुला न्यायला. आदिनाथ, तुम्ही इथे यायच्या आधी मी तिथे पोचेन, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी येईन. ठीक आहे, पण रात्रीच नको निघूस, पहाटे निघ. मी येतो बस स्टँडवर तुला न्यायला. आणि फोन कर निघताना, आठवणीने. ठेवते फोन. गुड नाईट, बाय. माई, आदिनाथांचा फोन होता. हो माई, मला जावं लागेल. मग काय माझी परवानगी काढतेस? तसं नाही ग, पण अगं मी चांगली ठणठणीत आहे, बरी आहे, नको माझी काळजी करूस. आणि आता तर आका पण आली आहे. कधी निघतेस? पहाटे निघेन मी. शुभ्रा, तू इथे आलीस मला खूप बरं वाटलं ग. तू माझं ऐकत का नाहीस माई? तू पण चल ना माझ्याबरोबर मुंबईला आणि तिकडेच येऊन राहा. तू इकडे एकटी असतेस आणि तिकडे मला सारखी तुझी काळजी वाटत असते. अगं वेडी आहेस का तू? काळजी कसली करतेस? आत्ताच तुला सांगितलं ना मी चांगली ठणठणीत आहे म्हणून. आता वयामुळे थोड्याफार कुरबुरी होणारच ग, पण म्हणून काय लगेच आपलं घर सोडून यायचं का? अगं पण आमच्याकडे तुला कोणीच परक मानत नाही. उलट सगळ्यांना बरंच वाटेल. तसं नव्हतं म्हणायचं ग मला. ती सगळी देव माणसं आहेत. पण असं खरं सांगू का, आपले हातपाय धड असताना आपलं घर सोडून मुलीच्या घरी येऊन राहणं बरं नाही वाटत का? माई पण हे बघ, मला आग्रह करू नकोस. अगं 4 दिवस पाहुणचाराला येऊन राहणं वेगळं असतं आणि असं कायमचं येऊन राहणं वेगळं असतं ग. म्हणजे तुला कळते ना मला काय म्हणायचंय ते. कोणी नाही बाळा, कोणी नाही. नाही, ती येते माझ्याकडे. ती माझ्याकडे येते. कोणी नाही येते. तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. घाबरू नकोस. ती येणार. कोण येणार तिकडे? तिथं कोण दिसतंय तुला? सांग ना मला बाळा, कोण दिसतंय? कोण आहे ती? तुला कसली भीती वाटते छबू? हे बघ, तू नको घाबरूस, मी आहे ना बाळा इथे तुझ्या बरोबर. हा छबू, तुला काही होणार नाही. नाही छबू, छबू खरंच अगं कोणी नाहीये तिथे. कोण येते? हे बघ छबू, तू मी आहे ना तुझ्या बरोबर. नाही, ती माझ्याकडे येते. नाही
नाही छबू, कोणी नाहीये इथे. छबू मी एकटाच आहे आणि तू आहेस. छबू हे बघ, मी काही होऊ देणार नाही तुला. तिथं ती येणार, ती येते. बाबा, बाबा ती येणार आहे मला मारायला. बाबा, बाबा ती येणार आहे, कोणीतरी येणार आहे मला मारायला. बाबा मला भीती वाटते खूप. बाबा, बाबा कोणीतरी येणार आहे इथे. बाबा ती येणार आहे मला मारायला. बाबा मला खूप भीती वाटते. कोणीतरी येणार आहे, ती येणार आहे मला मारायला. बाबा, बाबा ती येते. बाबा ती येते, ती येते. बाबा पिऊ, बाबा येणार ती. पिऊ ती येते मला मारायला. काका भीती वाटते. ती येणार मला मारायला. नाही छबू, कोणी नाही मारणार तुला. छबू कोणी नाही मारणार तुला. छबू मी आहे ना तुझ्या जवळ. भीती वाटते. ती 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 येते. नाही ग छबू, कोणी नाही मारणार. बाबा ती येईल मला मारायला, मला माहिती आहे. बाबा मला खूप भीती वाटते. बाबा वाचवा मला. बाबा, बाबा ती येईल. पियू, बाबा मला खूप भीती विराज वाटते. बघणार आहे ती कसं करते. विराज वाचव ना तिला. विराज काहीतरी कर रे. पियू, पियू, विराज अरे नुसता उभा राहू नकोस ना, काहीतरी कर ना. पियू कधी येईल बाबा. विराज, विराज अरे नुसता का उभा राहतोयस. बघणार आहे, बघ तिला त्रास होतोय, काहीतरी कर ना. पिऊ, पिऊ हॅलो. विराज, तनिष्का. हे बघ तनिष्का, आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय. आपल्याला पियूला इथे घेऊन यायचंय ताबडतोब. अरे पण विराज, मी. हे बघ तनिष्का, यापुढे पियूला तिथे एकटीला ठेवणं धोक्याचं आहे. तुला जमणार नसेल तर मी जाऊन घेऊन येतो. यावेळी मला अडवू नकोस तनिष्का. प्लीज प्लीज लिसन टू मी तनिष्का. मी हवं तर तिला तुझ्याकडे आणून सोडतो, तुझ्याकडेच राहू दे तिला. पण ती आता आपल्या नजरेसमोर हवी आहे. प्लीज तनिष्का, ट्राय टू अंडरस्टँड. एक मिनिट, तू माझं ऐकून घेणार आहेस का? पियू आता माझ्या बरोबरच आहे. काय? कधी आली तिथे? नाही, मी पाचगणीला आली आहे. मलाही वाटत होतं की तिला एकटीला ठेवू नये, म्हणून मी इथे आली. तिची परीक्षा संपली की मी लगेच तिला मुंबईला घेऊन येते. थँक गॉड तनिष्का. पण मग तू एवढ्या रात्री फोन का केलास मला? मलाही अचानक असं जाणवलं की पियू माझ्या बरोबर आहे हे जर का मी तुला सांगितलं तर तुलाही कदाचित बरं वाटेल. थँक्यू, थँक्यू तनिष्का. मला खरंच खूप बरं वाटलं. पण पियू बरी आहे ना? म्हणजे तिला काही त्रास वगैरे? शांत झोपली आहे ती. मी पण येऊ का तिकडे? म्हणजे पियूला जर माझी गरज लागली तर? विराज, बायको म्हणून तुझा माझ्यावर कधीच विश्वास नव्हता, पण पियूची आई म्हणून तरी ठेव. नाही तनिष्का, मला सॉरी, म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. शांत झोप आता. पियू एकदम सुरक्षित आहे. उद्या सकाळी मी फोन करेन. पियू उठली की तिच्याशी बोल. ठेव फोन. एक मिनिट तनिष्का. काय? थँक्यू, थँक्यू वन्स अगेन तनिष्का. ठेवते.
पुन्हा काय झालं मुन्ना? भीती वाटते. हे बघ, जे घडलंय ना त्यावरनं भीती वाटणं साहजिक आहे, पण नको घाबरूस. नाही दादा, मला भीती नाही वाटत आहे आता. म्हणजे जोपर्यंत हे सगळं का आणि कशामुळे घडलंय हे माहीत नव्हतं तोपर्यंत खरंच घाबरले होते. अंधारात चाचपडताना भीती वाटते ना तसं. पण आता लख्ख उजेड आहे. या सगळ्या काळोखामध्ये असलेली सुलेखा आणि तिचं खरं रूप आता उघड झालंय. त्यामुळे मला नाही भीती वाटत आहे आता. दादा, माझ्या मनात सुलेखाविषयी ज्या शंका होत्या त्या क्लिअर झाल्या. आता काहीही झालं तरी त्याला सामोरं जायची माझी तयारी आहे. माझी नाही, आपली तयारी आहे. दादा, पण आईबाबांचं काय? त्यांना हे सगळं आपण कधी सांगणार आहोत? आता त्यांना यापासून लांब ठेवणं धोक्याचं आहे. सुलेखा कधी कुणाचा कसा वापर करेल काही सांगता येत नाही. दादा, त्यांना लवकरात लवकर विश्वासात घेऊन आपण हे सगळं सांगायला हवं. पटतंय मला, पण तरी शुभ्राला येऊ देऊ द्या. तिच्याशी आपण बोलूया आधी आणि मग ठरवूया आईबाबांना कसं आणि कधी सांगायचं. चालेल, बोलूया आपण तिच्याशी. पण हे सगळं आपण घरात कितपत बोलू शकू? एक काम करूया, मी तिला सांगितलंय मी बस स्टॉपवर तिला घ्यायला येतो म्हणून. तू पण चल माझ्याबरोबर. येता येता आपण बोलू. चालेल. झोप आता, खूप रात्र झाली. हवं तर तू इथेच झोप. तुझ्या रूममध्ये जाऊन झोपायला प्रयत्न केलास तर विचार करत बसशील आणि झोप येणार नाही. नाही दादा, येईल झोप मला. डॉक्टर जोशींनी मला शांत झोप लागण्यासाठी काही उपाय सांगितले आणि मी करते ते गेले काही दिवस. दे. कुठे डॉक्टर जोशी आणि कुठे सुलेखा? डॉक्टर जोशी या मानसिक शक्तीचा वापर लोकांचं भलं कसं होईल यासाठी करतात, आणि सुलेखा या शक्तीचा वापर लोकांना त्रास देण्यासाठी करते. डॉक्टर जोशी म्हणजे या शक्तीची प्रकाशित बाजू आहे आणि सुलेखा म्हणजे अंधारी बाजू. हे काय चाललंय? मला फसवं यश मिळतंय. मी अभिमानच्या मनाचा ताबा का घेऊ शकत नाहीये? जिजूला कोणी मारलं हे खरंच त्याला आठवत नाहीये की कोणीतरी मुद्दामून त्याच्या त्या आठवणी झाकून टाकल्यात?